नमस्कार. सिंहस्थांचा मेळा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकीकडे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असताना दुसरीकडे व्यावसायिक देखील आपली तयारी करतायत. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक देश विदेशातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. फक्त एका पर्वणीच्या दिवशी जवळपास 70 ते 80 लाख भाविक नाशिकमध्ये आणि 20 ते 25 लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनीही मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे, अगदी चहाच्या गाड्यापासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत. नेमका या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या संपूर्ण नाशिक नगरीतल्या आर्थिक उलाढालीचा घेतलेला हा आढावा. भारतात क्वचितच असा कुणी असेल की ज्यानं कुंभमेळ्याविषयी ऐकलं नसेल. कुंभमेळ्यात खऱ्या अर्थानं भारतीय समाज, संस्कृती, धर्म, विविधता यांचं दर्शन घडतं. याच विविधतेचा अनुभव घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक आणि पर्यटक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. या व्यतिरिक्त कुंभमेळा म्हणजे आज प्रचंड आर्थिक उलाढालीचं, अभ्यासाचं, संशोधनाचं साधन आणि व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. कुंभमेळा आज जगातील प्रचंड आर्थिक उलाढालीचं एक केंद्र होऊ पाहत आहे. अगदी चहाचा गाडा लावण्यापासून ते 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांचीच आर्थिक गणितं या 13 महिन्यात बदलणार आहेत आणि यासाठी सगळे सज्ज देखील आहेत. पर्वणीच्या 6 तारखांना होणारी गर्दी पाहता प्रशासनानं शाही मार्ग आणि गर्दीच्या परिसरातील व्यावसायिकांना आधीच आपले व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र वर्षभरात होणारी इतर गर्दी ही मोठी आहे. त्या दृष्टीनं प्रत्येक व्यावसायिकानं आपापली तयारी सुरू केली आहे. संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान अंदाजे 5 कोटी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतील अशी प्रशासनाची माहिती आहे. त्यातले जवळपास 70 ते 80 लाख भाविक हे एकट्या पर्वणीच्या दिवशी येणार आहेत. या सर्व भाविकांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू, खानपानाची सोय, वाहतुकीची साधनं, राहण्याची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि या निमित्तानं नाशिकची होणारी आर्थिक उलाढालही कोटींच्या घरात असेल. अगदी नाशिक दर्शन घडवणारे रिक्षा चालकही यासाठी सज्ज आहेत. नाशिकच्या आजूबाजूच्या धार्मिक स्थळांचं दर्शन घडवण्याचं काम ते नित्यनेमानं करतात. सिंहस्थात यात नक्कीच भर पडेल असा विश्वास त्यांना आहे. प्रत्येक माणशी 30 रुपये. 4 सीटं बसवतात. 4 सीटामध्ये आम्ही ते एवढं कव्हर करून सगळं पॅसेंजरला मंदिर दाखवून आणि घेऊन येतो. आम्ही आंध्र भाषा बोलतो, तेलुगू भाषा बोलतो आम्ही, आणि मल्याळी बोलतो, गुजराती बोलतो, आणि बंगाली बोलतो, आणि कन्नडी बोलतो, आणि सर्व भाषामध्ये आम्ही सर्व मंदिराचे इतिहास सांगू. तपोवन दाखवणार. तपोवनमधले जे मंदिर आहे सर्व मंदिर दाखवणार. 3 कुंड आहे, सूर्यपणकाचं मंदिर आहे, लक्ष्मण रेखा, सीता हरणे, मोठा मारुती, असं 11 मंदिर आहे. तिकडे दाखवून परत त्यांना घेऊन येणार आहे. याचबरोबर पर्वणी काळात आणि वर्षभर फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यानिमित्तानं जिल्ह्यातील फुलांचा सुगंधही सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात दरवळणार आहे. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी पुनर्लागवडीबरोबरच कमी कालावधीत उत्पादन घेणाऱ्या फुलांच्या वाणाला पसंती दिली आहे. फुलशेतीच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सिंहस्थामध्ये फुलशेतीमधील उलाढाल जवळपास 150 कोटींच्या घरात पोहोचेल. सिंहस्थामधील धार्मिक पूजाविधीसाठी फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यानं हे क्षेत्र 1.5 पट होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर देवदेवतांच्या मूर्ती, पूजेचं साहित्य विकणाऱ्यांचीही या दरम्यान चांदी असणार आहे. नेहमी सारखाच माल भरलेला आहे. जास्त असं हे नाही केलं, कारण का यावेळेस नियोजन जरा त्यांचं हे ठीक आहे. प्रत्येक घाट अलग अलग केलेले आहे त्यांनी, त्यामुळे गर्दी इथं होईल असं वाटत नाही. मागच्या वेळेस एका ठिकाणी सगळी गर्दी आली. धंदा होतो चांगला व्यवस्थित, धंदा पुष्कळ. आमच्या मूर्त्या खूप स्टॉक करून ठेवला असतो आम्ही, कारण आमचा धंदा असा आहे का त्याला मूर्त्या वर्षानुवर्ष भरून ठेवावं लागतात. तयार नसता या कलेक्शन करावं लागतं सगळ्या गोष्टीचं. 1-2 लाख रुपये कसे भेटतात. बिझनेस चांगला होतो एकदम, म्हणजे खूप म्हणजे नेहमीपेक्षा 5-10 पटीने वाढतो.
नाशिकची वेगळी ओळख जपणारे अनेक व्यावसायिक नाशिकमध्ये आहेत, जे वर्षानुवर्ष ही परंपरा जपून आहेत. त्यातलेच एक म्हणजे नाशिकच्या चिवड्याची ओळख जपणारे कोंडाजी चिवडावाले. एकोणीसशे 20 पासूनची परंपरा त्यांनी अबाधित ठेवली आहे आणि 12 वर्षातून येणाऱ्या कुंभमेळ्याचंही चोख व्यावसायिक नियोजन त्यांनी केलंय. जगातले असे कोणते नावं नसेल माहिती तिथं गेलाय, म्हणजे आउट ऑफ तर गेलाच आपण स्वतः. आम्ही तिकडे सुरुवात केली होती. नाशिकला मोठ्या प्रमाणात भाविक येतात, तर आमची आता म्हणजे ती तयारी आहेच, झालेलीच आहे आमची. साधारण मागच्या मे पासून आमची ती तयारी होती. एप्रिल मेचा सीझन तर झालाच आपला, त्याला प्लस जॉईन अधिक मास आला, तर आता ही तयारी आमची चालू आहे. आता हे झालं का आम्ही सिंहस्थाची तयारी करू लगेच. त्या दृष्टीने आमचे मसाले वगैरे तयार झालेले सगळे. हे जे गरम मसाले याला मोठ्या प्रमाणात लागत, पॅकिंग खूप मोठ्या प्रमाणात भरायला लागायची, कारण त्या पिरियडमध्ये इतकी गर्दी असती. गर्दी म्हणजे प्रत्येक जणाला आंघोळ झाली कुंभमेळ्याची तर त्याच्यानंतर घरी जायची ओढ असते त्याला. त्या हिशोबाने आम्हाला पॅकिंग मोठ्या प्रमाणात आम्हाला तयार ठेवायला लागायची. आपल्या जिलेबीच्या जोरावर अटकेपार नाशिकच्या जिलेबीचा आस्वाद पोहोचवणारे बुधाजी हलवाई जिलेबीवालेही याला अपवाद नाही. सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना जिलेबीचा गोड प्रसाद देण्याची त्यांचीही तयारी जय्यत आहे. जे गिराईक येतील किंवा जे बाहेरगावचे गिराईक येतील त्यांच्या दृष्टीने त्यांची व्यवस्थित व्यवस्था केली गेली पाहिजे, किंवा त्यांना खूप थांबावं लागू नये किंवा खूप वाट बघावी लागू नये, कारण कसं गर्दी फार असेल. त्या दृष्टीने तेवढाच विचार तूर्ता आम्ही केलाय. कसं होतं, एकदम खूप गर्दी झाल्यानंतर आपले इथले गिराईक ऍडजस्ट करतात, पण बाहेरच्या लोकांना मग कोणाला वेळ असतो कोणाला नसतो. त्या दृष्टीने आम्ही त्या तयारीत आहोत की कशी काय व्यवस्था करता येईल यांची, बाहेर गावच्या लोकांची. गर्दी जास्त आहे त्यामुळे इकडनं गर्दी होणारच. त्या दृष्टीने मग आम्ही तशी तयारी, गिराईकांची गैरसोय होणार नाही ही सगळ्यात आमची प्रायोरिटी राहील. ग्राहकांना दूध, दही, पेढ्यांची अस्सल आणि खात्रीशीर मेजवानी देणाऱ्या पांडे मिठाईची 100 वर्षांची परंपरा याही सिंहस्थात कायम आहे. अनेक सिंहस्थांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या पांडे मिठाईनं कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना दर्जेदार उत्पादनं देण्याचा निर्धार केलाय. फक्त नाशिकच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, भारतच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष सिंहस्थाकडे असतं. आणि पांडे मिठाई एक 150 वर्षापासून नाव आहे. नावाबरोबर आम्ही क्वालिटी पण जपलेली आहे. तर नक्कीच आम्हाला सिंहस्थकरांसाठी जेवढे भाविक येतात त्यांच्या सोयीसाठी, त्यांचं कुठलाही गैरसोय न व्हावी याच्यासाठी आम्ही मालाची उत्पादन आणि क्षमता हे सगळंच वाढवून साठा करून फ्रेश कसं त्यांना पुरवलं जाईल याच्याकडे आमचा सगळा प्रयत्न असतो. कुंभमेळ्यामध्ये आपण नक्कीच इतर काउंटर्स वाढवणार आहोत. लोकांना थोडं स्नॅक्सची डिमांड आहे, आईस्क्रीम आहे, ज्युसेस आहेत, जे काही आहेत ते आम्ही उपलब्ध करणारच आहोत. पण नाशिकमध्ये 150 वर्षापूर्वी पांडे मिठाई हे नाव लोकांना कळलेलं आहे आणि पांडे मिठाईनी नाशिकमध्ये मलाई बर्फी काय असते, गुलाबजाम काय असतं आणि पक्का पेढा वगैरे हे जे पांडे मिठाईची खास उत्पादनं आहेत आणि ती प्रसिद्ध आणि ती चविष्ट आहेत, ही सर्व 150 वर्षापूर्वी रामचंद्र प्रभाकर पांडे जे नाशिकचे पहिले नगराध्यक्ष भारत स्वातंत्र्यापूर्वी होते, त्यांनी ही सगळी मिठाईची उत्पादनं इथे सुरुवात केलेली आहे आणि त्यांची क्वालिटी आजपर्यंत आम्ही ती सगळी जपलेली आहेत. हे सर्व प्लॅनिंग म्हणजे नाशिकमध्ये एक सिंहस्थ आहे आणि सिंहस्थ म्हणजे आपण एक वातावरण निर्मिती करतोय आणि सर्व इथल्या एरियातले सर्व छोटे दुकानदार असू द्या, मोठे व्यापारी असू द्या, प्रत्येकजण रंगरंगोटी, त्यांच्या मालाचं उत्पादन किंवा त्यांना जे काही विकायचं आहे, इतर भागातनं जे काही सगळे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सर्वच जण डेव्हलपमेंट करतायत. कुंभमेळा आहे म्हणून येणाऱ्या भाविकांची किंवा कस्टमरची कुठल्याही प्रकारे लुटालूट करायची नाही. योग्य तो रिझनेबलच भाव, त्या भावामध्येच आम्ही त्यांना तो माल दिला जाणार आहे. त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा की सिंहस्थ आहे म्हणून रेट वाढवून गिराईकांची फसवणूक करणं हा आमचा बिलकुल हेतू नसणार नाहीये आणि याकडे आमचं जास्त लक्ष असतं. व्यवसायासाठी फक्त आमचं ज्या दिवशी म्हणजे कुंभमेळा चालू होतो तेवढा 1 महिना, त्याच महिन्यासाठी फक्त नियोजन म्हणजे
जास्त दूध मागवणे, जास्त मावा स्टोअर करणे वगैरे तोच. कारण तो एकच महिना जो असतो की त्या महिन्यामध्येच फक्त धंदा असतो. बाकी 12 महिने फक्त नावाला कुंभमेळा असतो, पण मेन कुंभमेळा फक्त तेवढ्या 3 परवाने असतात तेवढ्याच. मागच्या व्यवसायात आहे याच्यामध्ये ते जे कुंभमेळ्याच्या बाहेर ब्रॅकेट लावतात, लोकांना सोडत नाही, तर ते म्हणजे अति जास्त होतं. त्यामुळे कमीत कमी लोकांना बघायला मिळायला पाहिजे. साधू संत आंघोळी करून जातात, ते लांबून तरी बघता आलं पाहिजे. तर ते 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर त्यांना बाहेर उभं करतात. त्यामुळे थोडंसं नाईलाज होतं आम्हाला. तयारी वगैरे काही नाही, कारण त्या दिवशी फक्त गर्दी असते. ज्या दिवशी आपले साई स्नान असतं वगैरे 2-3 साई स्नान असतात, तेव्हाच फक्त गर्दी असते. नाशिकमधील प्रत्येक व्यावसायिक घटक येणाऱ्या कुंभमेळ्याच्या आर्थिक उलाढालीविषयी आशादायी आहे. त्या दिशेनं सगळेच व्यावसायिक आपली तयारी आता अंतिम टप्प्यात नेत आहेत. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत काही जणांनी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये आपले दर वाढवले असले तरी काही व्यावसायिक मात्र भाविकांच्या सोयी आणि सुविधांवर जास्त लक्ष देणार आहेत. एक अल्पशी विश्रांतीनंतर पुन्हा भेटतोय. पाहत रहा सिंहस्थांचा मेळा.